ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक धनेश स्वामी जवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनल परिवाराच्या वतीने त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं। ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक धनेश स्वामी जवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनल तर्फे अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। चॅनलचे डायरेक्टर उमाकांत चौंडे आणि डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांनी धनेश स्वामी यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकट करत भावी वाटचालीस सदिच्छा दिल्या। श्री धनेश स्वामी आज या ठिकाणी आमच्या कार्यालयात येऊन कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाविषयी एक शुभेच्छा दिल्या आणि त्याचं कारण असं होतं की दस्तूरखुद्द धनेश स्वामींचा वाढदिवस होता आणि आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं। आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि न्यूज प्लसच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। द न्यूज प्लस चॅनलचे चॅनल चीफ राजेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात धनेश स्वामी यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला। सोलापूर शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा द न्यूज प्लस चॅनलला नेहमीच ज्यांची सहकार्याची आजपर्यंत सगळी आणि भविष्यात देखील जी सहकार्याची भूमिका राहिली आहे असे आदरणीय धनेश स्वामी सर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कमान सतत उंचावत राहावं अशा प्रकारच्या सदिच्छा द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं आम्ही देतोय। धनेश स्वामी सरांची वेगळी ओळख करून देण्याची खरंच इथं गरज नाही। आज बांधकाम क्षेत्रात एक मोठा नावलौकिक त्यांचा दिसून येतो आणि केवळ हे व्यक्तिमत्व बांधकाम क्षेत्राशी निगडीत नाहीये तर अनेक शैक्षणिक संस्था तिथं ते आपलं महत्त्वाचं योगदान देत आहेत आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा त्यांनी हातात घेतले जे सोलापूरच्या शिक्षण क्षेत्राला एक मोठं योगदान देणारे अशा पद्धतीचे आहेत। आणि याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांची एक रुची आणि त्यांचं एक योगदान आपल्याला दिसून येतं। व्यक्तिमत्वाचं असं असतं की एखाद्या क्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती कुठेतरी निपुण असते आणि आवड असते, पण धनेश स्वामी सरांच्या बाबतीत बहुआयामी असं व्यक्तित्व आपल्याला दिसून येतं। याचबरोबर चॅनलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सुरुवातीपासूनच सर्वांशी त्यांचा एक चांगला स्नेह इथं राहिलेला आहे आणि या माध्यमातून चॅनलला नेहमीच त्यांनी सहकार्याची भूमिका राखली आणि यामुळे जेव्हा आज आमचं चॅनल अगदी यशस्वी अशी वाटचाल करत आहेत तर त्यामध्ये धनेश स्वामी सरांचं जे योगदान आहे तर ते अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं आहे। भविष्यात देखील त्यांच्याकडनं आम्हाला अशाच पद्धतीचं सहकार्य लाभो। प्रत्येक दिवस त्यांचा यशानं बहरावा, प्रत्येक दिवस कर्तृत्वानं फुलावा आणि सातत्यानं त्यांना यश सतत लाभत राहो, उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारची सदिच्छा त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी व्यक्त करतो। दरम्यान चॅनल चीफ राजेश कुलकर्णी यांनी विशेष संवाद या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धनेश स्वामी यांची मुलाखत घेतली। बांधकाम क्षेत्र तसंच शैक्षणिक, अध्यात्म, सामाजिक क्षेत्राचा उहापोह या कार्यक्रमात करण्यात आला। मेन म्हणजे कसं आहे, व्यवसाय हा आमचा आता मी आता सिव्हिल इंजिनियर असल्या कारणाने उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मी ह्या व्यवसायात राहिलो, पण तसं आमच्या घरात नाही का आध्यात्मिक वातावरण असल्या कारणाने तो स्पिरिच्युअल पण मला टच आहे पूर्वीपासून, पण ते योगाकडे आमची आर्ट ऑफ लिव्हिंगची टच असल्यामुळं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शाळेत जाताना जे निरागस मुलं असतात तसेच इतकं चिंतामुक्त असते जे आणि त्याच्यानंतर शाळा सुटल्यानंतर त्यांचं जे उत्साह बघण्यासारखं असतं त्यातच खरं आनंद करतो। हा आपण नाही का व्यवसाय हा उदरनिर्वाहाचं साधन आहे, पण विद्यार्थ्यांना जेव्हा बघतो मी कधी कधी स्कूलला जातो तिथले विद्यार्थी एंट्रन्स करताना ते प्रत्येक सरांना गुड मॉर्निंग म्हणते आणि त्यांचं एक म्हणजे इतकं निरागस असतात ना इतकं त्याच्यातला जो आनंद आहे तो अनपेक्षित आहे। त्यामुळे स्वामी सर, इंडियन मॉडेल स्कूलला तुम्ही जागा दिली, आता श्री श्री रविशंकर विद्यालय तुम्ही उभारता आहात। सोलापूरचं शिक्षण बदलत आहे आणि विद्यार्थ्यांना चांगली संधी सोलापुरातून मिळते। एज्युकेशन हब सोलापूर होताना दिसतंय का तुम्हाला? हे 100% दिसते। आपल्या सोलापुरातले म्हणजे कदाचित आपण मागच्या काही काळातले शिक्षण पद्धती सोलापूर बघितली आणि आजची जर बघितली तर फार मोठा बदल दिसून येतो। 100% आधुनिक पद्धतीचं शिक्षण पद्धती आहे। आता सिलेबस CBSE बोर्ड नवीन पद्धतीचं चालू झालं आहे, ICC बोर्ड झालं, ते पूर्वीच आपलं स्टेट बोर्ड असतं आणि आपल्याकडे सोलापुरात इतके दिग्गज लोक आहेत ना, बरेच IAS ऑफिसर सोलापूरतून तयार झाले ज्यांची क्रांती आपली मुंबई दिल्लीपर्यंत गेली होती अशी। म्हणजे आता प्रवीण परदेशी, मिलिंद म्हैसकर तर ह्याच ठिकाणी राहायची तिथे। म्हणजे असे काही आता एक सालीमठ म्हणून एक कलेक्टर, असे बरेच जे कलेक्टर म्हणून आता सध्या आहेत ते लोक, म्हणजे हे सोलापुरातले हे विद्यार्थीच आहेत ऍक्च्युअली।
आणि याचबरोबर एकंदर आपण पाहिलं आर्ट ऑफ लिव्हिंग सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करते. तर आज तिथला देखील अनुभव कशा पद्धतीचा आहे? म्हणजे खरं म्हटलं तर ते एक आध्यात्मिक केंद्र झालं, पण याबरोबर सामाजिक कार्य देखील या संघटनेच्या वतीनं नेहमीच होताना आपल्याला दिसतं. तर ते कार्य कशा पद्धतीने तुम्ही पाहिलेलं आहे? त्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंगचे तर इतकं चांगले काम करते समाजसेवेचे. तर आता आपल्या कंबरतळामध्ये जलपर्णी झाली होती त्यावेळेस आर्ट ऑफ लिव्हिंगनी त्यांच्या ह्याच्या माध्यमातून ते जलपर्णी स्वच्छ करून घेतले त्यांनी. आणि नेहमी आर्ट ऑफ लिव्हिंग आता आमच्याकडे केली स्कूलमध्ये रोज रेग्युलर नाही सकाळी साधना असते, तर रविवारी मात्र सुदर्शन क्रिया होती गुरुजींच्या आवाजात. त्यामुळे काय आता एक आर्ट ऑफ लिव्हिंग जे आहे आपल्या एक कुटुंबासारखंच आहे. काही अडचण असू दे ह्या साधक लोकांना सांगितले इतके मदतीने येते, निस्वार्थ असते ते लोक. त्याच्यामुळे हे लोक कनेक्ट झाले मला. त्याच्यामुळे मी हे स्कूल करायची कल्पना पण आली आणि हे लोक सगळं निस्वार्थ भावनेने हे मला सपोर्ट केले म्हणून मी करतोय हे सगळं. सर हाच एक विचारायचा म्हणजे श्री श्री रविशंकर विद्यालय हे जे उभारत आहे, शाळांची जर तुलनाच करायची म्हटल्यानंतर एक वेगळे पण त्याचं कशा पद्धतीने राहणार आहे? दोन शाळांचं जर आपण चित्र पाहिलं ह्याच्यामध्ये आतापर्यंत जो काय अभ्यासक्रमाची जी पद्धत आहे एक वेगळे पण काय सांगतो? सिलेबस त्यांचा सीबीएसईचं बोर्डाचं राहणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये एक मेडिटेशन हॉल राहणार आहे. त्यांना रोज सुदर्शन क्रियाची प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना तिथं आम्ही ऍक्टिव्हिटीजमध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पण करणार आहे तिथं. म्हणजे यावेळी संतोष कोळी, हबीब नदाब तसंच द न्यूज प्लस चॅनलचे वृत्त संपादक प्रशांत संघवे, व्यवस्थापकीय संचालक महादेव मादगुंडी, मुख्य एडिटर वसीम शेख, नलिनी स्वामी आदींची उपस्थिती होती. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. सोलापुरातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे संचालक, श्री रविशंकर विद्या मंदिराचे प्रवर्तक तथा द न्यूज प्लस चॅनलचे मार्गदर्शक माननीय श्रीयुत धनेश स्वामी जवळेकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सोलापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना कायम यश लाभो. आपल्या कार्यकर्तृत्वाची कमान सतत उंचावत राहो हीच आपल्या वाढदिनी शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीयुत उमाकांत चौंडे, संचालक श्रीयुत तात्यासाहेब पवार, संचालक आणि द न्यूज प्लस चॅनल परिवार सोलापूर.